नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचा लाडका. आज आपण चाललेलो आहे बबलू शेठ यांच्यासोबत अय्यप्पा स्वामी मंदिरामध्ये. तर प्रथमतः पहिले आपल्याला या मंदिरामध्ये पाया पाडायला लागतो इथे. त्यानंतर आतमध्ये सगळी प्रोसेस वगैरे दाखवतो आणि आपण त्यांच्यासोबत ब्लॉग शूट करणार मस्तपैकी. आज आपण जाणार आहेत केरळला. पुढचं आपण ट्रेनमध्ये बघूया. तर मित्रांनो, बघितलं जसं ज्याप्रमाणे दादांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण जाणार आहेत. आज त्यांच्या टीमसोबतच आपण जाणार आहेत. हरण्याच्या टेम्पोत जाणार आहेत पनवेलपर्यंत. तिथनं एक्सप्रेस आहे. मला दाखवतो बघा टेम्पोचा सगळा गायडन्स. तो मस्तपैकी साहिलचा बॅनर लावलेला आहे. आणि इथं आपली आजची गँग असणारी ही आपली सगळी गँग. तर मित्रांनो, बघू शकता आपल्या सर्वांचे लाडके गाडा मालक बबलू शेठ फुलर. दादा नमस्कार. दादा, आपण चाललंय कुठे आज? काय आज आपला प्रवास झाला कल्याणी स्टोअरहून. तर आता जरीमरी मंदिर तिसगाव, त्याच्यानंतर खेडकालेश्वर मंदिर खेडकाली, आणि आपण केरळाच्या ट्रेनसाठी पनवेलवरून बसून जाणार आहे. चालेल मित्रांनो, बघू शकता आता आपण तिसाईच्या दर्शनाला आलेलो आहे. सगळी टीम इथं बसलेली. 5 ते 10 मिनटामध्ये सगळं आपलं दर्शन होईल इथे तिसाई देवीचा. नंतर खेडकालेश्वरला पण जाऊ आपण. बाकीची गँग पुढंच आहे. तर मित्रांनो, आपला तिसाई मंदिरामध्ये आता दर्शन झालेलं आहे. आता आपला पुढचा स्टॉप असेल ते हरण्याचा लाडका खेडकालेश्वर मंदिर. त्या ठिकाणी हरण्याला नेहमी फिरत असो नसो पण त्या ठिकाणी नेला जातो. तर सोमवारी ते आपल्या खेडकालेश्वर मंदिरमध्ये नेला जातो. तर आपण तिथेच चाललेलो आता. तर मित्रांनो, आपण आलेलो आपला 3rd स्पॉट आणि खेडकालेश्वर मंदिर इथे आलेलं याप्रमाणे. तर बघू शकता मित्रांनो, आपण सगळे चाललेले आहेत खेडकालेश्वर मंदिरामध्ये पाया काढायला. आता थोड्याच वेळात उठणं पण निघूया, कारण का टाईम होत चाललेला आहे. पर ट्रेन होईल ना होईल. मस्त रम्य असं वातावरण पहिले आहे. आमचं आता सकाळचा चहा चालू आहे. बघल्यात आहे अरे आपलं गाववालं आणि मस्तपैकी आता आम्ही एन्जॉय करतोय. स्वामी अय्यप्पो. आता आम्ही पनवेलला उतरलेलो आहे. आता टेम्पोला बाय बाय करून पकडूया आता ट्रेन. बाय बाय स्वामी अप्पा. आमचा डिपार्चर असणार आहे पनवेल डिपार्चर, आणि तिकडे उतरणार ते थ्रिसूरला. आणि आता मस्तपैकी आम्ही निघालो पनवेलवरनं. आता निघणार थोड्याच वेळात. स्टेशनला पोहोचलेलो आहे. आणि ट्रेनची बुकिंग करताना थोडी नीट करा, रिझर्वेशन भेटेल ना भेटेल. कारण कसं आहे, ट्रेनची बुकिंग करताना राजकोटवरनं करा, डायरेक्ट पनवेलवरनं नका करू. आम्ही जी ट्रेन पकडतोय ती 20-910 आहे. ती ट्रेन पकडून जर तुम्ही येत असाल तर राजकोटवरनं डायरेक्ट बुकिंग मारा, कारण का पनवेलवरनं मारू नका. पनवेलवरनं वेटिंग लागेल. राजकोटवरनं थोडे पैसे जास्त राहतील, पण डायरेक्ट राजकोट मारा. आता जस्ट पनवेल स्टेशनला पोहोचतोय आम्ही. आता पुढचा ब्लॉगमध्ये बनून राहा. असंच नवीन इंटरेस्टिंग माहिती देऊ. आपण इथं कशी जातात अय्यप्पा स्वामीपर्यंत. आणि हा पनवेल स्टेशन. आपली गँग नवीन मेंबर जॉईन झाले. 1 2 3 4 नवीन मेंबर. संजय काका, बघू शकता हरण्या फॅन्स पण आता पनवेलला भेटायला आलेत. दादांना भेटायला आहेत का खास करून. मित्रांनो, यंग हरण्या फॅन्स या ठिकाणी दादांना भेटायला आले आहेत पनवेल स्टेशनला देखील. हरण्याची क्रेज खूप आहे. हरण्याची क्रेज खूप आहे. अजून एक येणार आहे काय? बघा मित्रांनो, हरण्याने किती आपला नाव कमवलंय मालकासाठी ना. भरपूर काय काय केलं ना दादा. बघू शकता मागेच आपली ट्रेन आलेली आहे. आता प्लॅटफॉर्म नंबर 7ला लागते पनवेललाही. ही पकडून आम्ही मे बी उद्या सकाळी पोहोचू. बघा ट्रेन एकदम मस्त आहे. ही रेटिंग पण चांगली आहे. 3.9 रेटिंग आहे. एकदम नीट ट्रेन आहे. आणि आतमध्ये पॅन्ट्री सर्व्हिस पण आहे. आता आम्हाला फायनली सीट भेटलेले. आमचं सगळं रिझर्वेशन. पुढच्या वर्षी आम्ही टेम्पो घेऊनच जाणार आहे. मस्त.
काहीच बघू शकता. आताच आम्ही चिपळूणच्या जवळपास पोहोचलेलो आहे. अर्धा प्रवास आमचा झालेला आहे. अर्धा नाही, थोडासाच झालेला आहे. संगमेश्वरला पोहोचलेलो आहे. चिपळूण थोड्या टायमामध्ये हा पण बाई थोडा खाली उतरला. थोड्या टायमामध्ये आम्ही रत्नागिरीला उतरून काहीतरी खाण्याचा बंदोबस्त करू. पाहू बायाने सगळी गँग आमची. तर काहीच बघू शकता. आता आपण संध्याकाळी इथे मडगावला पोहोचलेलो आहे. गोव्यामध्ये पोहोचलेलो आहे. बघा मागे गोव्याचे शर्ट्स वगैरे त्या टाईपचे सगळे आहे त्या ठिकाणी. रेल्वे आणि इथला मडगाव रेल्वे स्टेशन पण खूप क्लीन आहे. एकदम चांगला आहे. फिलिंग आहे इथे. स्टेशन पण एकदम मेंटेनेबल आहे. क्लीननेस खूप चांगली आहे. माहिती काहीच आता आम्ही रिसूरला उतरून सगळे स्वामी चाललेले आहेत बस स्टँडकडे. रिसूरवरनं आपण शबरीमाला एक गुरुवाईला जाणार आहेत आम्ही पहिले. आणि आमचे सगळे स्वामी 12 जणांचा आमचा ग्रुप आहे. तर इथनं आम्ही गुरुवाईला जाणार आहेत. तिथे मोठा कृष्णाचं मंदिर आहे. पुढची अपडेट तुम्हाला देतोच. गँग काहीच आताच आम्ही इथं पोचलेलं. आता गुरुवाईला पोचलेलं आहे मोठ्या मंदिरामध्ये मिसमधलं. आणि आमचा आयकॉन प्लेअर असणार आहे. मित्रांनो आज आपण इथपर्यंत व्हिडिओ बघितली. पण एक गोष्ट राहिली. दादांनी मला सांगितलेलं की मी हरण्याचा देखील केट्टा केला. मी दादाने विचारलं की दादा हरण्याचा केट्टा. तर दादांनी सांगितलं ज्याप्रमाणे आपण मंदिरामध्ये आपल्या डोक्यावर जे केट्टा ठेवतो त्याप्रमाणे मी माझ्या घरशी येताना कुठेतरी एक लोकलचा प्रवास म्हणा, कुठेतरी चढ उताराचा प्रवास आणि मुंबई ते केरला हरण्याला पण जाणं सोयीस्कर नव्हतं. त्यामुळे दादांनी देखील ना घरशीच येताना त्याचा हरण्याचा देखील केट्टा केलेला आहे. त्याला नमन करून माथ्याला पाया पडून स्वतःहून मी तुम्हाला ती व्हिडिओ पण दाखवेल. या बाजूलाच तुम्हाला एक व्हिडिओ दिसेल ती मी तुम्हाला प्ले करून दाखवतो. तुम्ही ती नक्की आवडीने बघा. चावला पण तो गोल पण हो बोल ना. आता तुम्ही चावला पाचवेला ट्रॅक असं पाचवेला चावलं. पाचवेला हो थांब थांब तिथे थांब. भर मूठ आणि सब थोडं थोडं टाका. पाचवेला थोडं थोडं टाका. टाकतात सर्व गुळ टाका. भर मोठ हो रे बाबू. तर मित्रांनो आता आम्ही दर्शनाला चाललेलो आहे मंदिरामध्ये. आणि इथल्या मंदिरांची प्रथा आहे अशी का इथे कोण कपडे जास्त करून घालून जात नाही. आणि गेलं जरी तर तिथं मेन मंदिराच्या एंट्रन्सलाच आपले कपडे काढायला लागतात. तर मी ऑलरेडी पहिलेच इथनं कपडे नाही घालून जायचे. आणि वरती बबलादा वगैरे सगळे गजका कापले. तिथे गेल्यानंतर कपडे काढतील. बघून अशा प्रकारे दर्शन होतं. आतमध्ये कॅमेरा तर अलाउड नाही, पण जेवढा दाखवता येईल तेवढा तुम्हाला दाखवत. मस्त मंदिर आहे. खूप मोठा भव्य दिव्य मंदिर आहे. बघू आता काय पुन्हा सगळे शर्टलेस होता त्या ठिकाणी. दादा देखील आपला 12 जणांचा आमचा ग्रुप. मंदिराचा इंटरेस्ट खूप मोठे मोठे मंदिर आहे त्या ठिकाणी. चांगलं इथे
आपण या मेन मंदिराच्या समोर पोहोचलेलो आता आणि इथे कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक्स उपकरण म्हणजे घेऊन जायत नाही आणि सगळे शर्टलेस होतात इथे. तर मे बी आपल्याला पण इथे या ठिकाणी आपले शर्ट काढायला लागतील आणि आपले मोबाईल वगैरे तिकडे सगळे जमा करायला लागतील. लॉकरची फॅसिलिटी आहे इथे, आता इथे सगळे जमा करायला लागतील. आता जेवण करून झालेलं आहे आणि थोडा ज्यूस वगैरे प्यासाठी इथं थांबलेलो आहे. आणि कसं आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता. परत आम्ही दर्शनाच्या लाईनीमध्ये लागलेलो. परत आरती चालू झाली तर आरतीच्या वेळी सर्व काही हे करतात म्हणजे दर्शन बंदच करतात. त्यामुळे आम्ही उद्या सकाळी दर्शन करणार पहाटे. आता इथं मस्त लवकर 9:30-10 वाजेपर्यंत जेवण वगैरे झालं. सोडा वगैरे पिऊ, आरामशीर जाऊन झोपू. उद्या सकाळी दर्शन करू. परत तिकडं पंपा नदीवर जायचं आहे उद्या. मित्रांनो बघू शकता आपण आपल्या एक कट्टा करणार आहेत. तिथं सामान इथं घ्यायला लावले आहेत. 5 जण इथे आहेत. सगळ्यांचं सामान घेऊन लावले. किट्टाचं सामान वरती रेट्स पण आहेत इथे काय आणि इथं आपलं सगळं सामान असणार आहे. पुढचा प्रवास आता आतमध्ये मोबाईल पण अलाउड नाही त्याच्यामुळे आता पुढचा प्रवास आणि आपला हा मुख्य मंदिर आहे. गर्दी जाम आहे त्यामुळे आम्हाला दर्शन घ्यायला पण यावेळेस भेटणार कठीण वाटतं. हे मुख्य मंदिर आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. नंतर जेव्हा किट्टा करू तेव्हा आता डायरेक्ट नंतरच मोबाईल जमा करायला लागेल. एक बघू शकता आता आम्ही किट्टा करून गुरुवायूर मंदिरमधून निघालेले आहे आणि आमचा आता टेम्पो ट्रॅव्हलर येईल सगळे थोड्या टायमामध्ये. नाही आपली सगळी गँग आता मागचे आमचे 25 जण आहेत पण आता आम्ही 12 जण पुढं चाललो आणि 25 जण मागशी येईल. आणि बघू शकता आता मस्त किट्टा केला. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. आता तुम्हाला दाखवलं असतं की आपली सगळी गँग आता इथला टेम्पो ट्रॅव्हलर येईल. पुढचा प्रवास टेम्पो ट्रॅव्हलरने. बघू शकता हे आपला ग्रुप ही सर्व गँग काका बघणारा राजादा वगैरे बस स्टँड आहे ना. आता आम्ही या ठिकाणी बाबर स्वामीच्या इथे आलेलो आहे. तर या ठिकाणी सगळे प्रथा इथं होलीसारख्या पद्धतीमध्ये सगळं एक केलं जातो. ही आपली बाकीची टीम पुढच्या साईडला आहे. बघू आज कसा एन्जॉयमेंट आहे. इथं क्लायमेट एकदम कूल आहे. आता आपल्याकडे तरी पावसाला निघून गेलेलं आहे पण इथं आता पावसाला आणि आपली गँग सगळी आता इथं जाणार आहेत. मस्त एन्जॉयमेंट. स्वामींचा स्पेशल डान्स असतो आणि आम्ही कमी स्वामी आहेत पण आम्हाला हे स्पेशल आणि असंच आपल्याला पण डान्स करत यायचं आहे. पहिले आता बाबर स्वामीचे इथं दर्शन करून नंतर येताना एक डान्स करत यायचं आहे आणि आपली सगळी टीम സ്വാമി ഭക്തരുടെ വാക്കുകളിലും വാഹനങ്ങളിലും സൂക്ഷിച്ചിരിക്കുന്നു. പണം ഉൾപ്പെടെയുള്ള വിലപിടിപ്പുള്ള വസ്തുക്കൾ മോഷണം പോകാതെ സൂക്ഷിക്കേണ്ടതാണ്. വാഹനാപകടങ്ങൾ ഒഴിവാക്കുവാൻ സ്വാമിമാർ റോഡിന്റെ ഫുട്പാത്തിലൂടെ മാത്രം റോഡിന്റെ ഇരുവശവും പാർക്കിംഗ് പൂർണ്ണമായും നിരോധിച്ചിട്ടുള്ളതാണ്. गाईज आताच आम्ही आता पंबा नदीच्या इथं स्नान करायला आलेलो आहे आणि स्नान करून आज वरती जाता येतो. तर ही बघा पंबा नदीमध्ये स्नान करून आपण पवित्र होऊन वरती दर्शनासाठी निघायचा. ते बाकी सगळी आपली मंडळी गाईज बघू शकता. हे पंबा नदी ह्याच्यामध्ये स्नान करूनच पुढे जाऊ शकतात. आणि एक लक्षात घ्या भले वेळ किती असो रात्री असो सकाळ असो हे बघा आता पण स्नान चालू आहे. ते स्नान केल्याशिवाय मध्ये एंट्री म्हणजे पवित्र होऊनच जाणं असतं. आणि आत्ताच जस्ट आता सर्व काय ओपनिंग झालेले तरी पण लाखो शरणार्थी आता देखील आम्ही रात्री चढणार आहोत तरी पण लाखो शरणार्थी इथं सर्वजण स्नान करून वरती सबरीमाला पर्वताला चढायला सुरुवात करणार आहोत. आताच आपण पवित्र पंबा नदीमध्ये स्नान केलेलं आहे आणि आपले बाकी मंडळी आतून तिथे स्नान करतात. ते ज्याप्रमाणे गंगेचा स्नान करून आपण पवित्र होतो आणि पुढच्या दर्शनासाठी जातो त्याप्रमाणे आपण या ठिकाणी पंबा नदीचा स्नान करून पुढे दर्शनासाठी निघून जातो. आता बघा आपली मंडळी सर्व ते दोघेजण आंघोळ करतात सगळे गँग मंडळी मस्तपैकी स्नान करायचं नदीमध्ये आपली गँग सर्व
नदीत स्नान करून आता आपण पुढचा प्रवास चालू करणार आहेत स्वामी शरणमयप्पा. आणि बघू शकता, तुम्हाला दाखवतो, दिसतो कितपर्यंत या व्हिडिओमध्ये. पाण्यामध्ये मासं पण दिसतात इथे. कारण हे बघा किती शुद्ध नदी आहे. ते पाण्यामध्ये मासं पण दिसतात या नदीच्या. ते पण मोठ्या मोठ्याला पण आहेत, काही दिसतात नाही दिसत किती. किती पवित्र नदी आहे. या ठिकाणी नदीमध्ये क्लिअर कट मासे पण दिसतात. बघू शकता बघा किती मोठं मोठं मासे. असं पण नाही, बारीक बारीक आहे. तर बघा किती मोठं मोठं मासे एकदम नीट क्लीन. आणि याचे स्नान चालू आहे अजून. हे बघा ती सगळ्यांची तयारी झालेली आहे. आता थोड्याच वेळामध्ये आम्ही इथनं निघणार आहेत शबरीमला पर्वतामध्ये. ट्रॅकिंग म्हणा किंवा देवस्थानाकडे निघायला म्हणा, सगळ्यांची तयारी झालेली आहे ऑल ओव्हर. आणि आता निघू थोड्याच वेळात. आता बघू पुढचा प्रवास कसा होतोय, कारण का आम्ही रात्रीचे प्रवास करणार आहे. बघू जेवढा दाखवता येईल तेवढा तुम्हाला दाखवल. आता आम्ही आता किट्ट बांधलेलं आहे आमचं परत एकदा. आता आमचा प्रवास चालू झालेला आहे, इथला कठोर असा प्रवास. तर आता बनून राहतो आमच्यासोबत. आता आपला इथला कठोर प्रवास चालू होतोय. जवळपास 3 ते 4 तास लागतात इथनं पूर्ण चढून त्या मेन मंदिरापर्यंत पोचायला. तर असंच बनून राहा. बघू कशा प्रकारे आपण हे करतोय. आता पहिल्याच पायऱ्या चढून झाल्या ते इथं. सुरुवात तर चांगली झालेली आहे. बघू आता कशा प्रकारे हा प्रवास असणार आहे. चांगली व्यवस्था आहे चालण्यासाठी वगैरे. आणि एकदम म्हणजे प्रकाशित आहे इथे. असं वाटत नाही का आपण रात्री चाललं म्हणून. या ठिकाणी चांगले चित्ररेखन केलेले आहे. या ठिकाणी बाल स्वरूपी असणारे स्वामी अय्यप्पा यांचा. आपला फर्स्ट स्पॉट गणपती मंदिर आलेलं आहे या ठिकाणी. या ठिकाणी सर्व भक्त या ठिकाणी नारळ हे करतात. आणि मागे दर्शन चालू आहे. आणि इथे रात्रीचे पण असं वाटत नाही का प्रकाशाची कमी आहे. चांगलं व्यवस्थितरित्या मेंटेन येते. हे बघू शकता अशा प्रकारे सर्व नारळ फोडले जातात. बघा अशा प्रकारे आपण पण फोडूया. चला आपला प्रवास सुखाचा हो, हीच मागणी आपण गणपती बाप्पाशी केलेली आहे. बघा हा डबल स्टँड किती भारी आहे. त्याच्या रात्रीच्या वेळेस पण खूप चांगलं केलेलं आहे. आपली गँग सगळी स्वामी शरणमयप्पा प्रकारे. ते एक चेकपोस्ट तुम्ही पहिले रजिस्ट्रेशन करायला लागतं. त्यासाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर इथं क्रॉस व्हेरिफिकेशन होतो. त्यांचं रजिस्ट्रेशन असेल तेच लोक इथे आतमध्ये प्रवेश करू शकतात, नाही तर त्यांना नाही करून देत प्रवेश. बघू शकता या ठिकाणी खूप चांगली अशी फॅसिलिटी आहे. आणि आपण आता पुढचा प्रवास चालू करता इथनं. बघू शकता जे चालण्यात असमर्थ आहेत, काही वयस्कर वृद्ध लोक आहेत, त्यांच्यासाठी डोली म्हणून सेवा आहे ती या ठिकाणी उपलब्ध असतील ते रेट तुम्ही बघा. जर तुमच्या जर घरचा कोण वयस्कर माणूस येणार असेल तर. बाकी सेवा या ठिकाणी खूप चांगल्या आहेत आणि नीट क्लीन आहे चढण्यासाठी पण. इथं तुम्हाला मी एखादी डोली वगैरे आली तर तुम्हाला दाखवेल मी शूट करून कशा प्रकारे ते लोक चढवतात, कशा प्रकारे उतरवतात. आणि या ठिकाणी फ्रेश कोकोनट पण भेटतो जाता जाता चढण्यासाठी. एनर्जी मित्रांनो अशी एकदम 45 डिग्रीची चढण आहे. कठोर चढून जायला लागते बघा. सरळ चढण आहे. अशा प्रकारे चढून जायला लागतं. आहे तर टफ. बघू पुढे कशी अजून चढण भेटते. शकता ही चढाई जेवढी सोपी दिसेल तेवढी सोपी नाही. एकदम 45 डिग्री आहे. जे मेडिकली हेल्दी असेल त्यांनी येण्याचा जास्त करून प्रयत्न करा, कारण काही चढाई एकदम खडी चढाई आहे. आम्हीच एकतर दम टाकत चढलो इथपर्यंत. अजून बरीच बाकी आहे, थोडीशीच पार झालेली. हे बघा आमचा पहिला स्टेप पूर्ण करून आता जिथे जे कन्यास्वामी असतात तिथे धनुष लावला जातो त्या ठिकाणी आम्ही पोचलेलो आहे. आणि हा धनुष जे कन्यास्वामी असतात ते नवीन असतात त्या ठिकाणी मारला जातो. त्या ठिकाणी आता आम्ही पोचलेलो आहे. तुम्हाला दाखवतो कशा ठिकाणी मारला.
स्वामी असतात त्यांनी या ठिकाणी या भाला खोचाचा असतो. आपण पण त्याच पद्धतीने भाला खोचू. एक प्रदक्षिणा लावायची, त्यानंतर इथं नारळ फोडायचे. बघा आमची जवळपास एक 75% आमची ट्रॅकिंग झालेली आहे. आता प्लेन रस्ता आहे, जास्त लांब नाही. पण आता विषय असा आला का आम्ही संध्याकाळी चढायला सुरुवात केली ना, तर आता मंदिर बंद झालं आहे. आम्हाला इथे कुठेतरी रूम घेऊन सकाळच्या पाठीचं दर्शन घेऊन खाली उतरत असं काहीतरी प्लॅन करायला लागेल. कारण का आता मंदिर बंद होतं तिथे लवकरच रात्रीचे. बघू आता पुढं कसं काय, तुम्हाला अपडेट देईलच. अजून आमचे दोघेजण मागे येतात, एका मागे एक कवर करून. दादा देखील आला, सगळी गँग मंडळी सगळी. ट्रॅकिंग पहिले 3 स्टेप येते, थोडे हार्ड आहेत, त्यामुळे काही व्हिडिओमध्ये पण दाखवताना आले जास्त हार्ड आहेत. चढताना थोडासा हे होतो, 45 डिग्री आहे, त्याच्यामुळे थोडे चढल्यानंतर बाकी असे प्लेन टप्पे आहेत. काय विषय नाही, चढू शकता बिंदास. आपण जो मेन मंदिर आहे, आपण जो इथला मेन मंदिर आहे त्या मंदिरापर्यंत पोहोचलेलो. आता उद्यापर्यंत आपला एंट्रन्स असेल इथं. 3 वाजता मंदिर खुलणार आहे. सकाळी आपण बघूया. आता आतमध्ये कॅमेरा तर अलाउड नाही, पण थोडा दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघू शकता या ठिकाणी भक्तांची असंख्य गर्दी आहे. मी मागं बघतच असेल काय किती भक्त इथं आराम करतात, झोपलेले आहेत. तेव्हा देवाचा दरवाजा उघडतील तेव्हा सर्वजण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतील. सगळीकडे बघा, इकडे पण या साईडला पण सर्व भक्त या ठिकाणी एकच आशेने या ठिकाणी थांबलेले आहेत. कधी देवाचं दर्शन चालू होईल, नाही कधी घेतो. खूप श्रद्धाळू आहे. तुम्हाला पुढचा कॅमेरा थोडं आपल्याला चाललेत नाही काम ही वरती किती लाईन दर्शनाची. लाईन भरपूर टाईम भेटले. मंदिर आहे शबरीमालाचं आपलं. किती भन्नाट गर्दी. रात्रीचे आता 3 वाजलेले आहेत आणि आम्ही तिथंच लाईनीत झोपलेलो. बघू शकता आमची यात्रा पूर्ण झालेली आहे. आता आम्ही मस्तपैकी दर्शन घेतलं. या ठिकाणी दर्शनासाठी भरपूर गर्दी असते, त्यामुळे आम्ही रात्रीत लाईनीला लागलेलो. जवळपास आम्ही 2 वाजता लाईनीमध्येच झोपलेलो. त्यानंतर 2:30 वाजता थोडा चालू झाला दर्शन. थोडा पुढे गेलो. परत करता आम्हाला 5 वाजले. तर काय खूप गर्दी होती, रश जास्त या ठिकाणी. रात्री मी पण इथे ब्लॉक केलं, इथं बघितलं ना किती शरणार्थी होते. आता आम्ही या ठिकाणी यात्रा पूर्ण करून आम्ही तिथे एक रूम पण घेतलेला. ट्रकचा रूम असतो इथे, आणि तो पूर्ण घेऊन इथे रेस्ट करून 2-3 तासाची, जास्त नाही. कारण का खाली जाऊन परत पम्मामध्ये आंघोळ करून पुढचा प्रवास चालू करायचा, परतीचा प्रवास. तर असाच आम्ही निघतो इथनं. चला बाय. बघू शकता पूर्ण एक तिरुपतीसाठी सारखी एक मोठी सिटी आहे शबरीमाला. खूप चांगलं आमचं पण दर्शन झालं. मस्त 18 डोंगरांच्या मध्ये बसलेला शबरीमाला आहे. आणि 18 पवित्र शिड्या चढून आपल्याला दर्शन घ्यायचं असतं. आणि आपला परतीचा प्रवास सुरू. शकता या ठिकाणी अशी घाटलून कॉफी दिली जाते बघा, एकदम फेस करून. आपल्या इथे नॉर्मल कॉफी असते तर फेस करून दिली जाते. आणि हे स्टीम राईस आहे, त्याच्यामध्ये खोबऱ्याची लेअर, राईस, स्टीम राईस बनवला जातो. असा वेगळा साचा आहे त्यांचा पहिला. पुरी वगैरे इथं हा बनवतो वाटतं. अशा प्रकारचे वेगळे जेवण आहेत. पुरी बनते. तर मित्रांनो, ट्रस्टच्याद्वारे चांगली सुविधा इथं प्राप्त केलेली आहे पाणी पिण्यासाठी वगैरे, आणि त्याचे क्लीननेस पण ठेवले जातो या ठिकाणी. ट्रस्ट नक्कीच चांगले हा. केरला वॉटर ऑथॉरिटी खूप चांगल्या सोयीसुविधा प्रोव्हाइड करतात. आणि असं हे नाही का इथं बघा जागोजागी बाकड्याची सुविधा आहे, पुढं अशी पाण्याची सुविधा आहे, आणि पुढं आपल्याला म्हणजे चालणाऱ्यांचे शरणार्थी असतात त्यांना चांगला बॉइल्ड जिरा ऑर्डर पण देतात. बघू तुम्हाला दाखवतो मी दिसला तर पुढं कुठे. बघू शकता हा जो देवस्थान आहे पूर्ण अशा जंगलाच्या वाटेतून देवस्थानाचा रस्ता आहे. प्रत्येक जुना झाडं दिसतात या ठिकाणी आपल्याला, आणि सर्व असे रानवाट बोलू शकतात त्या ठिकाणी. सर्व जुने झाडं आहेत कित्येक वर्ष. आणि हा वेगळा पण एक पुढले माकडं कालीच आहे, त्या रानातली माकडं काली आहेत. माकड्या वानर वाटतं. वानर कसे दिसतात वेगळ्या कलरचे.
शकता मित्रांनो इथला मेडिकल वॉटर म्हणून फेमस असलेला वम जिरा पाणी. आता आमची ट्रॅक पूर्ण झालेली आहे, तरी पण आमचं अजून एक काम राहिलेलं. आम्हाला पंबा नदीमध्ये स्नान करून ही 100% ट्रॅक पूर्ण होईल. आताच आम्ही उतरण केलेली आहे. कसं आहे, जी चढताना 45 डिग्री आहे ना, उतरताना पण तेवढीच 45 डिग्री आणि कंटिन्यू उतरणीचा रस्ता आहे. त्याच्यामुळे ना पाय भरून येतात. थोडंसं उतरताना सांभाळून आराम करून घ्या. त्याप्रमाणे आम्ही रात्री चढायला सुरुवात केली, त्याप्रमाणे रात्री चढून वरती रूम घ्या, तिथं राहा, नंतर दर्शन घ्या एक टायमाला. सकाळी पटकन उठल्या पहाटे आणि जास्त करून कशी राईट साईडची लाईनला जास्त मूव नव्हे ते लक्षात ठेवा. जर तुम्ही थोडा लांबशीच कारण का गाभाऱ्यात तर जाऊन नाही देत कुणालाच, थोडा जवळशीच दर्शन घ्या लांबशीच, तर तुम्हाला सोपा पडेल. ही आमची टीम सगळी बसले इथं. ओके, बघू शकता आपली यात्रा या ठिकाणी सुखद झालेली आहे. पण या ठिकाणी आता मग अशी पंपा नदीमध्ये स्नान करून आता परतीचा प्रवास सुरू झालेला आपला. खरं तर आता इथनं पण गव्हर्नमेंटच्या बसमधनं बसून आपल्याला 21 ते 25 किलोमीटर बाहेर जाऊन नंतर मग आपल्याला आपल्या जे टेम्पो ट्रॅव्हलर आहे तिथपर्यंत पोचून आपण आता संध्याकाळपर्यंत बसणार आहेत. आणि हा पण प्रवास खूप मोठा होता, नेहमी लक्षात राहील. शबरीमाला मंदिर हा खरंच चांगलं आहे. इथे ट्रकचा आपली गँग आता हे अशा प्रकारे KSRTच्या केरला स्टेट गव्हर्नमेंटच्या बसेस आहेत या ठिकाणी भक्तांसाठी ना. जो त्यांचा बाहेरचा पॉईंट 21-25 किलोमीटर आहे, कारण का घाट एरिया असल्यामुळे जास्त गाड्यांना परमिशन दिलं नाही. इथे जे गाड्या लिमिटेड आहेत त्यांनाच पुढं परमिशन देतात. हे बघा तर गाईज बघू शकतात या ठिकाणी आम्ही आता ट्रेनमध्ये प्रवास करत होतो. दादा आपण आता ट्रेनमध्ये प्रवास करत होतो, पण एक हारण्या फॅन्सने आपल्याला समोरशी कॉल करून तर आता कुठे आहेत काय आहेत आपुलती दाखवून विचारलं. पण जेवणाचा कसं काय प्लॅन केले काय आता नाही, तो सांगत होता की तुम्ही कसं काय कराल, तर बोलून नाही आपण ट्रेनमध्येच आहे, जेवणाची व्यवस्था ट्रेनमध्येच करू. पण त्यांनी सांगितलं की हारण्याचे इकडे कर्नाटकमध्ये जे मँगलोरला जे फॅन आहे ते तुम्हाला तिथे जेवण घेऊन येतील आणि तुम्ही ते कुठं करा. नक्की दादा एक गर्वाची गोष्ट असेल का आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर पण या गोष्टी म्हणजे फॅन्स लोक आहेत ते. नाही, आता जो आपला मित्र आहे तो समजा महाराष्ट्रामध्येच राहतो, आपल्या ग्रुपमध्येच राहतो, पण त्यालाही कुठेतरी आवड आहे आणि तो जी चर्चा करतो इकडेशी की आपला हरण्या असा पलातो तसा पलातो, त्याच्यामुळे अजून ते फॅन वाढलेले आहे. बघू शकता मित्रांनो एक हरण्याची ग्रेस कुठपर्यंत पोहोचलेली आहे. आता आमचा प्रवास अर्धा झालेला आहे आणि उद्या सकाळपर्यंत पोहोचू शकतात. आपले हरण्या फॅन मँगलोर स्टेशनला आपल्याला जेवण देण्यासाठी येत आहेत. बघू शकतात कुठपर्यंत पोहोचतात आपल्या हरण्या फॅन. हरण्या पॅन्ट या ठिकाणी मीटअप होऊ शकता मित्रांनो. हरण्याचे आपल्या कुठपर्यंत ओळख आहे काय आहे. क्या मुर्गी हाँ वो क्या बड़ा चावल नहीं वो छोटे कैसे है वो दाल है क्या नहीं वो बराबर हम लोग एडजस्ट करेंगे. बाकी क्या है अभी आता चला गाईस ते पण आलते.